मटकी तो फोड़ी है, लेकिन विधानसभा चुनाव की हंडी कौन फोड़ेगा? देखिए, हंडी कोई भी हो, जो भगवान श्री कृष्ण को मानता है वही उसको फोड़ सकता है। जो श्री कृष्ण को, श्री राम को नहीं मानते वो हंडी नहीं फोड़ सकते। क्या बात है। अभी हमने देखा कि आपके सामने अफजल खान के वध का एक दही हंडी के माध्यम से नाटक पेश किया। रोमांच आया था शरीर पर, गूज़बम्प्स उठे थे यहाँ पे, कैसा फील हो रहा था? बिल्कुल, हम सारे रोमांचित हो गए थे। जिस प्रकार से दही हंडी के माध्यम से अफजल खान के वध का ये सारा चित्र हमारे सामने आया। छत्रपति शिवाजी महाराज ये हमारे प्राण हैं, ये हमारी सांस है। और छत्रपति शिवाजी महाराज के जीवन का कोई भी प्रसंग अगर हमारे सामने आता है तो उससे बहुत प्रेरणा भी मिलती है और उससे रोमांच भी पैदा होता है, हमारे खून में भी उबाल आता है, वही आया। कल की मालवन की घटना के बाद राजनीति बढ़ गई है, आपके ऊपर आरोप किए जा रहे हैं, आपकी सरकार के ऊपर आरोप किए जा रहे हैं, पीडब्ल्यूडी मिनिस्टर का इस्तीफे की भी मांग कर रही है। देखिए, घटना बहुत गंभीर भी है, बहुत दुखदाई भी है, लेकिन इस पर राजनीति उससे भी ज्यादा दुखदाई है, क्योंकि सभी लोग जानते हैं नेवी ने यह तय किया था कि इस प्रकार का एक वो प्रतिमा तैयार करेंगे। इसमें महाराष्ट्र सरकार, पीडब्ल्यूडी विभाग, इन्होंने कुछ नहीं किया है, ये पूरा नेवी ने तैयार किया था। हो सकता है कि उनके पास या उन्होंने जिनको काम दिया उनके पास एक्सपर्टीज कम थी, उन्होंने डिज़ाइन करते समय इतने जोर से जब हवा आएगी तो उसका क्या होगा, समुद्र के किनारे आप रखोगे तो उसमें किस प्रकार से जंग लगेगी, इन चीज़ों का जितना आवश्यक है उतना अध्ययन नहीं किया था। इसके कारण ये दुर्दैवी घटना हुई है। लेकिन हम लोगों ने तय किया है उससे अच्छा पुतला, उससे अच्छी प्रतिमा छत्रपति शिवाजी महाराज की वहीं पर हम लगाएंगे। और मैं ऐसा मानता हूँ इस पर राजनीति करना बहुत ही ओछी राजनीति। बहुत शुक्रिया हमारे साथ बातचीत करने के लिए। शीला साहब है। शीला साहब, मुंबई की मटकी कौन फोड़ेगा आने वाले चुनाव में? देखिए, जो गोविंदा उत्सव और मटकी का यह महोत्सव है, ये मुंबई और महाराष्ट्र में जिस धूम से चल रहा है, उसको बचाने की जब लड़ाई थी, वो लड़ाई जब कोर्ट के सामने जस्टिस अभय ओक के सामने थी, तब लड़ने के लिए सिर्फ बीजेपी थी, देवेंद्र जी थे, आशीष शेलार था। आज जो घूमने वाले लोग सब घर में बैठे थे। मुंबई की दही हंडी चुनाव की भी वैसे ही होगी, रास्ते पर बीजेपी जीतेगी, महायुति जीतेगी, बाकी लोग तो अपने घरों में ही रहेंगे। बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ बातचीत करने के लिए। तो ये थे भाजपा के वरिष्ठ नेता, इन्होंने कहा है कि आने वाले दिनों में जो श्री कृष्ण को मानते हैं वही दही हंडी फोड़ सकते हैं, जो महाराष्ट्र चुनाव की हो या फिर दही हंडी उत्सव हो। कैमरा पर्सन योगेंद्र गुप्ता के साथ वैभव परब, एबीपी न्यूज, मुंबई। वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये जो आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे, त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडून, खास करून संतोष पांडे यांच्याकडून ही दहीहंडी लावण्यात येते। परंतु ही विधानसभेची हंडी, येणारी 2024 ची विधानसभेची हंडी नेमकी कोण फोडणार हे जाणून घेऊया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही तर ही जन्माष्टमीची हंडी फोडली, गेली अनेक वर्ष तुम्ही वरळीची हंडी फोडण्याचा प्रयत्न करताय, परंतु अजून ते शक्य होणार नाही। 2024ला विधानसभेची दहीहंडी कोण फोडणार? असं आहे, दहीहंडी तेच फोडतात जे प्रभू श्रीकृष्णाला मानतात, जे प्रभू श्रीरामांना मानतात। त्यामुळे ही हंडी निश्चितपणे आम्हीच फोडणार आहोत, महायुतीच हंडी फोडेल, याबद्दल मनात कुठली शंका नाही। 288 विधानसभा म्हणजे आपण समजू 288 थरांची ही हंडी आहे, आपले किती थर लागू शकतात? आता त्याची आपण वाट पहा। थर कोणाचे किती महत्त्वाचं नाही, हंडी फोडण्याकरता आम्ही तिघही आणि आमचे छोटे मित्र एकत्रितपणे असा मनोरा उभा करू की ज्या मनोऱ्याच्या वरती ज्याला बसू तो हंडी फोडेलच। वरळीत गेले अनेक वर्ष तुम्ही दहीहंडीसाठी येत आहेत, वरळीचं चित्र बदलताना दिसत आहेत, मंडळं तुम्हाला आता ओळखू लागलेली आहेत। आगामी काळात काही वरळी विधानसभेसाठी काही वेगळी व्यूहरचना आखली? जी व्यूहरचना मुंबई करता तीच वरळी करता, वरळी काही मुंबईपेक्षा वेगळी नाही। मुंबईमध्येही महायुतीला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि विधानसभेतही तो राहणारच आहे। अफजल खानाचा वध, खास करून इकडे शो आयोजित करण्यात आला होता। अमित शहानी अफजल खानाची फौज म्हणून
उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं, त्याच्या संदर्भात उत्तर प्रत्युत्तर झालं, परंतु आज देखाव्याने एक वेगळ्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे. असं आहे की आमचं हे पक्का आहे, अफजल खान रूपी जो स्वराज्यावर चाल करून येईल, या देशाच्या विकासाकरता, या देशाच्या एकात्मतेच्या विरोधात जो कोणी या ठिकाणी कारवाई करेल, जो देशविरोधी कारवाई करेल, छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊन त्याचा अफजल खानासारखाच कोथळा निघेल. अर्थात आता आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही पद्धतीने निघेल. पण या दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही मालवणमधली घटना आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे आता राजकारण सुरू झालेलं आहे. तुमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातोय, तुमच्यावर आरोप देखील केले जात आहेत. तुमचं सरकारच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य नसल्याची टीका इथवर केली जाते. असं आहे की पहिल्यांदा तर घडलेली घटना अतिशय दुःखद आहे, पण त्याच्यावर ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे ते त्याहीपेक्षा दुःखद आहे. आमचे विरोधक इतके निराश आहेत की त्यांना आता सत्तेवर येण्याकरता अशा प्रकारचा नरेटिव्ह वापरावा लागतो. हे दुःखदायी आहे. छत्रपती शिवरायांचा एखादा पुतळा जर कोसळला तर आपल्याला सगळ्यांना दुःख झालं पाहिजे. त्याचं कसलं राजकारण करताय? सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की राज्य सरकारने हा पुतळा तयार केलेला नाही, तो नेव्हीने तयार केलेला पुतळा होता. नेव्हीने तयार करताना कदाचित ही शक्यता आहे की इतक्या जोराने वारा त्या ठिकाणी येऊ शकतो याचं आकलन नीट झालेलं नाही आहे. त्या ठिकाणी जे लोखंड वापरलं गेलेलं आहे ते समुद्रकिनारी जेव्हा लोखंड वापरतात त्यावेळेस ते लवकर जंग खातं, याचा योग्य आकलन त्या ठिकाणी झालेलं नाही हे स्पष्टपणे दिसतं आहे. त्यातनं आपण हा संकल्प करूया की त्या ठिकाणी त्याहीपेक्षा भव्य आणि 1000 वर्ष उभा राहील असा पुतळा लवकरात लवकर आपण निर्माण करूया. जाता आता शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीच्या थरांचं काय होईल? थर नाही, बिथरलेले. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह वैभव परब, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.